नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, ग्लोबल ऑनलाईन मराठीमध्ये सर्वांचं स्वागत आहे. मित्रांनो, जसं की तुम्हाला माहिती आहे, टीचिंग ॲप्टिट्यूड या युनिटवरती सर्व प्रश्नपत्रिकेमध्ये विचारले गेलेले प्रश्न आपण डिस्कस करत आहोत. त्यामध्ये आजचा जो सेशन आहे तो खूप जास्त महत्त्वाचा आहे. या सेशनमध्ये आपण 2016, 2019 आणि 2020 मध्ये जे परीक्षा झाली होती, त्या परीक्षेमधील टीचिंग ॲप्टिट्यूड वरती जे प्रश्न विचारले होते ते सर्व प्रश्न आपण बघणार आहोत, डिटेलमध्ये बघणार आहोत. त्याचं बारकाईने आपण विश्लेषण करणार आहोत. त्यामुळे सर्वांनी हा सेशन शेवटपर्यंत पाहायचा, अजिबात मिस करायचा नाहीये, कारण प्रत्येक प्रश्न तुमच्यासाठी हेल्पफुल ठरणार आहे तुमच्या येणाऱ्या एक्झामिनेशनसाठी, राईट. आणि ही जर एक्झामिनेशन तुम्हाला क्वालिफाय करायची आहे तर हा सेशन मिस करायचाच नाहीये. ठीक आहे. आणखीन एक गोष्ट तुम्हाला सांगू इच्छितो मित्रांनो, तुम्ही जर येणाऱ्या महाराष्ट्र स्टेट एक्झामिनेशन साठी तयारी करत असाल तर तुमचं प्रिपरेशन चांगलं होणं खूप गरजेचं आहे, कारण यामध्ये अशा गोष्टी आहेत जे तुमच्या प्रिपरेशनला बूस्टअप करतात आणि एक्झामिनेशन मध्ये तुम्हाला स्कोर वाढवण्यासाठी मदत करतात. हे तुम्हाला प्रत्येक जण सांगत नाही. त्यासाठी तुम्हाला एक्सपर्टचं गायडन्स गरजेचं आहे, व्यवस्थितपणे मार्गदर्शन गरजेचं आहे आणि तुमची प्रॅक्टिस जास्तीत जास्त होणं गरजेचं आहे. त्यासाठीच ग्लोबल ऑनलाईन घेऊन आलेला आहे पेपर 1 फुल कोर्स, ज्यामध्ये तुमची पूर्ण तयारी करून घेतली जाणार आहे. यामध्ये तुम्हाला नोट्स मिळतील, मॉक टेस्ट मधून तुम्ही तुमची प्रॅक्टिस करू शकता, MCQs PYQs PDF तुम्हाला मिळेल, जेणेकरून तुम्हाला झालेल्या सेशन्सचं PDF मिळेल आणि तुम्ही रिवाइज करू शकाल. लाईव्ह सेशन्स मिळणार आहेत, साप्ताहिक चाचणी मिळणार आहे आणि 2000 पेक्षा जास्त बहुपर्यायी प्रश्न, ज्यामध्ये तुम्ही किती वाटेल तेवढी प्रॅक्टिस करू शकता. अवघड ते सोपं, सोपं ते अधिक अवघड प्रश्न जरी असले तरी तुम्ही ते व्यवस्थितपणे सॉल्व्ह करू शकता. ठीक आहे. तर आजच या नंबरवरती कॉन्टॅक्ट करायचा आहे आणि 28 एप्रिल पासून आपली नवीन बॅच सुरू होत आहे. या बॅचचा लाभ घ्यायचा आहे सर्वांनी. आजच या नंबरवरती कॉन्टॅक्ट करा. तुम्हाला पेपर 1 मध्ये डिस्काउंट मिळणार आहे, याची ऑफर चालू आहे सध्या. ठीक आहे. किंवा तुम्ही ग्लोबल ऑनलाईनचं ऍप्लिकेशन डाउनलोड करा आणि त्या ऍप्लिकेशन थ्रू सुद्धा तुम्ही जॉईन करू शकता. ठीक आहे. ते कसं करायचं मी सांगतो. बघा, ऍप्लिकेशनच्या थ्रू तुम्हाला कसं जॉईन करायचं आहे. ग्लोबल ऑनलाईन ऍप तुम्हाला डाउनलोड करायचं आहे. प्ले स्टोअर आणि ऍप स्टोअर वरती फ्री ऑफ कॉस्ट अवेलेबल आहे. डाउनलोड केल्यानंतर ओपन करायचं. ओपन केल्यावर असा डॅशबोर्ड तुम्हाला दिसेल. खाली स्टोअर सेक्शन आहे. स्टोअर सेक्शन मध्ये जायचं आहे आणि सर्च करायचं आहे. सर्च बॉक्स मध्ये महाराष्ट्र सेट. ठीक आहे. महाराष्ट्र सेट सर्च केल्यानंतर तुम्हाला समोरच तो कोर्स दिसेल, महाराष्ट्र सेट 2025 पेपर 1. त्यावरती क्लिक करायचं आहे. क्लिक केल्यानंतर असा डॅशबोर्ड दिसेल. तिथे कंटेंट फोल्डर मध्ये तुमचे सर्व मटेरियल्स तुम्हाला दिसतील. डेमो सेशन्स वगैरे तुमच्यासाठी तिथे अवेलेबल आहेत. एकदा का तुम्ही बाय नाव वरती क्लिक करून कोर्स जॉईन कराल, ठीक आहे, त्यानंतर तुम्हाला सर्व मटेरियल्स हे अनलॉक होऊन जातील, ओपन होऊन जातील. तेव्हा तुम्ही तुमचा कोर्स जो आहे तो पूर्णपणे अवेलेबल करू शकता किंवा अवेल करू शकता आणि प्रिपरेशन स्टार्ट करू शकता. सो आजच्या आजच सर्वांनी स्टार्ट करायचं आहे. जर तुम्ही आज कोर्स जॉईन कराल तर तुम्हाला त्यामध्ये डिस्काउंट सुद्धा मिळणार आहे. ठीक आहे. सो त्यामुळे फटाफट जायचंय, ऍप्लिकेशन थ्रू कोर्स जॉईन करायचा आहे आणि प्रिपरेशन स्टार्ट करायचं आहे. 29 मे 2016चा हा प्रश्न आहे. ऍप्लिकेशन ऑफ कोर्स कंटेंट इन डे टू डे लाईफ इज मेनली अचीव्ड थ्रू. पाठ्यक्रमातील आशयाचे रोजच्या आयुष्यात उपयोजन साधण्यासाठी अधिक उपयुक्त डॉट डॉट डॉट. काय उपयुक्त आहे? दिग्दर्शन उपयुक्त पद्धत उपयुक्त आहे का? प्रकल्प पद्धत उपयुक्त आहे का? क्षेत्र भेट म्हणजे त्याला आपण फील्ड व्हिजिट म्हणतो ते उपयुक्त आहे का? की पृच्छा पद्धत ती उपयुक्त आहे, है ना? तर यामध्ये काय उपयुक्त आहे? तर प्रोजेक्ट मेथड जास्त उपयुक्त आहे, है ना? जो कोर्स कंटेंट आहे डे टू डे लाईफ मध्ये जे अचीव केला जातो, है ना, तर त्यामध्ये प्रोजेक्ट मेथड जास्त उपयुक्त ठरतो. कारण प्रोजेक्ट मेथड मध्ये आपण कधी कधी फील्ड व्हिजिट पण असते, कधी कधी आपल्याला इन्फॉर्मेशन कलेक्ट करण्यासाठी रिसर्च करावी लागते, राईट. त्यामधून आपल्याला डे टू डे लाईफ मध्ये भरपूर साऱ्या गोष्टी कळत असतात, नवीन नवीन प्रॉब्लेम्स फेस करतो, है ना, एक्सपिरियन्स घेतो, त्यामधून नॉलेज आपल्याला मिळत असतं. करेक्ट. त्यामुळे जे पाठ्यक्रमामधले जे आशयाचे रोजच्या आयुष्याचे उपयोजन साधण्यासाठी अधिक उपयुक्त जर असेल तर ते आहे प्रोजेक्ट मेथड. विद्यार्थ्यांच्या प्रगतीची देखरेख करून त्या आधारे अध्यापनात बदल करण्यासाठी ही सर्वोत्कृष्ट पद्धत आहे, है ना. म्हणजे असं कुठली पद्धत आहे जी इव्हॅल्युएट करून आपण काय करू शकतो, विद्यार्थ्यांचे प्रोग्रेस किती झालेला आहे, है ना,
विद्यार्थ्यांमध्ये प्रगती किती झालेली याची देखरेख करू शकतो आणि आपल्या अध्यापनामध्ये त्यात बदल घडवून आणू शकतो. ठीक आहे, जेणेकरून त्यांची प्रगती आणखीन चांगली होईल. मग ती इव्हॅल्युएशन पद्धत आहे ती कुठली इव्हॅल्युएशन पद्धत आहे? आकारिक म्हणजे फॉर्मल इव्हॅल्युएशन, साकारिक म्हणजे समेटिव्ह इव्हॅल्युएशन, क्वालिटेटिव्ह म्हणजे गुणात्मक इव्हॅल्युएशन, ऑब्जेक्टिव्ह बेस्ड इव्हॅल्युएशन म्हणजे उद्दिष्टाधारित मूल्यमापन. ठीक आहे, तर याचा राईट आन्सर आहे फॉर्मेटिव्ह इव्हॅल्युएशन. जर विद्यार्थ्यांमध्ये कशी प्रोग्रेस होत आहे की नाही होत आहे हे पाहायचं असेल तर फॉर्मेटिव्ह इव्हॅल्युएशन करतो आपण. का करतो फॉर्मेटिव्ह इव्हॅल्युएशन? कारण फॉर्मेटिव्ह इव्हॅल्युएशनचा अर्थ आहे की तुमची इन प्रोसेस जी लर्निंग प्रोसेस आहे त्यामध्ये तुमची प्रोग्रेस कशी होत आहे पाहण्यासाठी, है ना, पूर्ण कोर्स संपल्यानंतर नाही, ऑनगोईंग प्रोसेसमध्ये तुमची प्रोग्रेस पाहण्यासाठी फॉर्मेटिव्ह इव्हॅल्युएशन केलं जातं. ठीक आहे, पृथ्वी गोल आहे किंवा नाही हे तुम्ही कसे सिद्ध कराल? हा प्रश्न डॉट 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 या उद्दिष्टावर आधारित आहे. आकलन, मूल्यमापन, उपयोजना की संश्लेषण? तर ऑब्विसली आहे हे कशावरती आहे? इव्हॅल्युएशन वरती आहे ना. इव्हॅल्युएट करायचं आपल्याला की पृथ्वी गोल आहे की नाही हे सिद्ध करण्यासाठी आपल्याला पूर्ण जिओग्राफिकल गोष्टीचा काय करावं लागेल? अभ्यास करावा लागेल, बरोबर. त्यामुळे इव्हॅल्युएशन यामध्ये गरजेचं आहे. खालीलपैकी कोणती गोष्ट चांगल्या अध्यापनासाठी अत्यावश्यक नाही? बघा असं कधी कधी घोळ होतं बरं का. नॉट लिहिलेलं आहे ना, नॉट कडे लक्ष द्यायचं आहे. मानवी संबंध विषयक कौशल्य, संप्रेषण कौशल्य, आकर्षक व्यक्तिमत्व की योग्य अध्यापन पद्धतीचे ज्ञान? बरोबर, तर यामध्ये राईट आन्सर आहे तुमचं अट्रॅक्टिव्ह पर्सनॅलिटी, आकर्षक व्यक्तिमत्व जे आहे, बरोबर, हे इसेन्शियल पॉइंट आहे. इसेन्शियल पॉइंट नाही गुड टीचिंग साठी. ठीक आहे, आकर्षक व्यक्तिमत्वापेक्षा ह्युमन रिलेशन स्किल्स, कम्युनिकेशन स्किल्स, ॲप्रोप्रिएट नॉलेज तुम्हाला असणं हे खूप जास्त गरजेचं आहे. द मोस्ट इम्पॉर्टंट पर्पज ऑफ गायडन्स ऑफ स्टुडंट इज टू? विद्यार्थ्यांना मार्गदर्शन करण्याचा सर्वात महत्वाचा उद्देश डॉट 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 आहे. मग ते डॉट 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 ऑप्शन मध्ये, मग तो कुठला आहे? ऑप्शन सी आहे. म्हणजेच त्यांना स्वतःला मदत करण्यास सक्षम बनवणे. त्यांना सांगायचं की तुम्ही स्वतः तुमची मदत करून घ्या, जेणेकरून त्यांचा आत्मविश्वास वाढेल, नवीन नवीन गोष्टी त्या फेस करतील आणि नवीन नॉलेज त्यांना, स्किल्स, पर्स्पेक्शन, त्यांचं व्हॅल्यूज हे सर्व चेंज होते. ठीक आहे, अध्ययन अभिप्रेरण वाढवण्याची ही सर्वोत्कृष्ट पद्धत आहे. ए, अध्ययनादरम्यान लक्ष न दिल्याबद्दल शिक्षा करणे. बी, अध्यापनादरम्यान अवघड प्रश्न विचारणे. सी, घटक शिकवण्यामागील उद्देश सुरुवातीला स्पष्ट करणे. की डी, विविध दृकश्राव्य साधनांचा वापर करणे? है ना, याचा राईट आन्सर आहे ऑप्शन सी, म्हणजेच घटक विषयामागील उद्देश सुरुवातीला स्पष्ट करणे. विमर्शी स्तरावरील अध्यापन, रिफ्लेक्टिव्ह लेवल टीचिंग इज, लेवल्स ऑफ टीचिंगचा प्रश्न आहे. तर रिफ्लेक्टिव्ह लेवल ऑफ टीचिंग याचा अर्थ आहे शिक्षक केंद्रही नसते तसेच विषय केंद्रही नसते. ते कोणतं केंद्र असतं? अध्ययनार्थी केंद्रीय असते. ठीक आहे, टीचर सेंटर्ड ही नाही आणि सब्जेक्ट सेंटरही नाही. तो लर्नर सेंटर आहे, जो शिकणार आहे त्याच्या उद्देशाने रिफ्लेक्टिव्ह लेवल चालतं. ठीक आहे, द ॲडल्ट लर्नर इज, बघा 23 जूनचा प्रश्न आहे 2019 मधला. प्रौढ अध्ययनार्थी कोण आहे? पीर मोटिवेटेड, सहाध्यायी प्रेरित असतो, सेल्फ मोटिवेटेड स्वयंप्रेरित असतो, फॅमिली मोटिवेटेड कुटुंब प्रेरित असतो, की सोसायटी मोटिवेटेड म्हणजे समाज प्रेरित असतो? ॲडल्ट लर्नर, प्रौढ विचारलंय. ठीक आहे, प्रौढ व्यक्ती जो आहे तो जो लर्नर आहे तो ऑब्व्हियसली सेल्फ मोटिवेटेड असतो, स्वयंप्रेरित असतो. ठीक आहे, त्याला स्वतःला मोटिवेट करता येतं, स्वतः तो काही कार्य करण्यासाठी सक्षम असतो, है ना, स्वतः प्रॉब्लेम सॉल्व्ह करत असतो, त्यामुळे याला सेल्फ मोटिवेटेड म्हटलं जातं. मूक, मॅसिव्ह ओपन ऑनलाईन कोर्स आर, ठीक आहे, हे कसे आहेत? फ्लेक्झिबल अँड ओपन फॉर्म ऑफ सेल्फ डायरेक्टेड ऑनलाईन लर्निंग डिझाईन फॉर मास पार्टिसिपेटरी. की ऑप्शन बी, मोठ्या प्रमाणावरील मास सहभागासाठी आरेखित केलेले लवचिक आणि शिक्षण निर्देशित मुक्त स्वरूपाचे ऑनलाईन अध्ययन. ठीक आहे, मी तुम्हाला डायरेक्ट उत्तर सांगतो जास्त वेळ घेण्यापेक्षा. ऑप्शन ए बरोबर आहे. कारण यामध्ये मूकचा अर्थ काय आहे की हे सेल्फ डायरेक्टेड कोर्स आहे, सेल्फ डायरेक्टेड एक पद्धत आहे शिकण्याची, जी की ऑनलाईन लर्निंग पद्धत आहे, है ना. आणि ही कशासाठी केलेली आहे? तर एकाच वेळेला भरपूर लोकांपर्यंत पोहोचता यावं
है ना, भरपूर लोकांना शिक्षण देता यावं या हेतूने सुरू केलेलं आहे. त्यामुळे ऑप्शन ए हे एक्झॅक्टली बरोबर येतं. ठीक आहे. हे टीचर सेंटर नाहीये, त्यामुळे हे बी ऑप्शन जो आहे तो चुकतो आहे. हा लर्नर सेंटर्ड असल्यामुळे बी ऑप्शन चुकतो आहे. ठीक आहे. ऑफलाईन लर्निंग नाहीये, हे ऑनलाईन लर्निंग आहे, त्यामुळे ऑप्शन सी सुद्धा चुकतं. राईट. आणि डी मध्ये सुद्धा ऑफलाईन लर्निंग लिहिलेलं आहे, त्यामुळे हे सुद्धा चुकतं. ऑप्शन ए आपलं बरोबर येतं. अध्यापनाच्या आधुनिक सहाय्यभूत प्रणालीमध्ये डॉट डॉटचा समावेश होतो. स्मार्ट बोर्ड, ग्रीन बोर्ड, चार्ट की मॅप्स. है ना, मॉडर्न टीचिंग सपोर्ट सिस्टीम म्हटलं तर त्याच्यात ग्रीन बोर्ड असेल का? ग्रीन बोर्डवर सुद्धा चॉकच लागतो. है ना, चार्ट, मॅप्स, है ना, हे कसे आहेत? हे सुद्धा मॉडर्नच आहेत. मॉडर्न नाही म्हणता येणार आहेत ना, याला सपोर्ट सिस्टीमच म्हणता येणार, एक साधी सपोर्ट सिस्टीम. बट स्मार्ट बोर्ड जर म्हटलं तर तो जास्त रिलेव्हंट आहे, ज्यामध्ये टच चालतं, व्हिडिओज वगैरे ना, त्याला स्मार्ट बोर्ड म्हटलं जातं. ठीक आहे. ए ऑप्शन बरोबर आहे. मॉडर्न टीचिंग सपोर्ट सिस्टीम म्हटलं तर स्मार्ट बोर्ड करेक्ट होतं. पुढे, अंतर्गत मूल्यमापनाला खालीलपैकी काय लागू पडत नाही? अध्यापन आणि मूल्यमापन यांचे एकात्मीकरण, कौशल्य आणि क्षमता यांची तपासणी, समयकालिका आणि निरंतर, की केवळ संपादन चाचण्यांचा उपयोग. है ना, मूल्यमापनामध्ये, इव्हॅल्युएशन मध्ये, इंटरनल असेसमेंट मध्ये ऍक्च्युली है ना काय ऍप्लिकेबल नाही असं विचारले तर यामध्ये ऑप्शन डी, यूज ऑफ ओनली अचिव्हमेंट टेस्ट, केवळ संपादन चाचण्याचा उपयोग करणं, हे नाही लागू होत. ठीक आहे. बाकीचे सर्व गोष्टी ज्या आहेत, स्किल ॲबिलिटी टेस्ट करणं, कंटिन्युअस पिरियडिकली चेक करणं, है ना, इंटिग्रेशन टीचिंग आणि इव्हॅल्युएशन करणं हे गरजेचं आहे. आता बघा मित्रांनो, 27 डिसेंबर 2020 चा प्रश्न आहे. जसं जसं 20-19 पासून बघाल तुम्ही प्रश्न, तर टीचिंग ऍप्टिट्यूड वरती सगळ्यात जास्त लेवल्स वरतीच प्रश्न विचारले. रिफ्लेक्टिव्ह लेवल, रिफ्लेक्टिव्ह लेवल, रिफ्लेक्टिव्ह लेवल, राईट. रिफ्लेक्टिव्ह लेवल टीचिंग किंवा रिफ्लेक्टिव्ह टीचिंग इज डॉट डॉट डॉट, है ना, सायक्लिकल प्रोसेस ऑफ थिंकिंग अबाउट लर्निंग, linear process of thinking about learning, cyclical process of thinking about teaching, की linear process thinking about learning. ठीक आहे. तर याचा राईट आन्सर आहे सायक्लिकल प्रोसेस ऑफ थिंकिंग अबाउट टीचिंग. अध्यापनाबाबत विचार करण्याची चक्रीय प्रक्रिया आहे. राईट. बघा, अ टीचर शुड आयडेंटिफाय अँड टीच अकॉर्डिंगली. शिक्षकाने डॉट 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 ओळखून अध्यापन केले पाहिजे. काय ओळखून केले पाहिजे? तर शिक्षकाने विद्यार्थ्यांमधील व्यक्तिभेद, इंडिव्हिज्युअल डिफरन्स अमंग स्टुडंट, कारण प्रत्येक विद्यार्थी हा सेम नसतो, वेगवेगळा असतो. प्रत्येकाची शिकण्याची पातळी वेगळी असते, ग्रास्पिंग पॉवर वेगळी असते. त्यामुळे त्या गोष्टी पाहून आणि लक्षात घेऊन शिक्षकाला काय करावं लागतं? शिकवावं लागतं. स्वयंप्रभा is group of dot 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 channels devoted to telecast of high quality educational programs. ठीक आहे. आता बघा, 27 डिसेंबरचा हा प्रश्न आहे 2020 चा. तर त्यावेळेस किती होते डीटीएच चॅनल स्वयंप्रभामध्ये ते सांगायचं आपल्याला. आत्ताचं नाही, आत्ताचं तर ऑप्शन मध्ये पण नाहीये, बरोबर ना. तर स्वयंप्रभा यामध्ये त्यावेळेला होते टोटल 34 चॅनल. ठीक आहे. आता 40 झालेले आहेत, 40 चॅनल्स आता झालेले आहेत, राईट. तर 2020 चा प्रश्न आहे, त्यावेळेला 34 याचं उत्तर होतं. ट्रेडिशनल टीचिंग सपोर्ट सिस्टीम इन्क्लुड्स. अध्यापनाच्या पारंपरिक सहाय्यभूत प्रणालीमध्ये डॉट डॉटचा समावेश होतो. कशाचा समावेश होतो? व्हाईट बोर्ड, स्मार्ट बोर्ड, डिजिटल बोर्ड की 3 डायमेन्शनल मॉडेल्स, है ना. तर याच्यामध्ये ऑब्व्हियसली व्हाईट बोर्डचा होतो, कारण स्मार्ट बोर्ड तर हे मॉडर्न आहे. डिजिटल बोर्ड म्हटलं तरी ते सुद्धा मॉडर्नच झालं, आयसीटीचा वापर करून, है ना. आणि 3D मॉडेल्स म्हटलं तर ते सुद्धा मॉडर्नच झालं. आता इथे मॉडर्न नाही विचारले, इथे ट्रेडिशनल विचारले, पारंपरिक, त्यामुळे हे राईट आन्सर आहे. शिक्षक विद्यार्थ्याच्या वया तपासतात आणि शेरे देतात, त्याला काय म्हणतात? है ना, नोंदवही तपासणी म्हणतात, दैनंदिन शेरे, मूल्यमापन की मूल्यांकन. तर हे काय आहे? तुमचं मूल्यमापन आहे, इव्हॅल्युएशन आहे. तुमच्या वह्या तपासल्या जातात, तुमचे नोटबुक तपासले जातात, तुम्ही होमवर्क केलंय की नाही, सांगितलेल्या गोष्टी केलं की नाही. तर हे तुमचं नोटबुक तपासणं किंवा रिमार्क देणं त्याला म्हणजे तुमचं मूल्यमापन आहे, इव्हॅल्युएशन आहे. ठीक आहे. ऑल राईट. सो असे आपले प्रश्न विचारले गेले होते एक्झामिनेशन मध्ये. यावरून तुम्हाला कळून चुकेल की कुठला सिलेबस, है ना, कुठल्या चॅप्टर वरती प्रश्न येत आहेत, कुठल्या लेवलचे येत आहेत, राईट.
बघा, पेपर 1 चा कोर्स आपल्याकडे अवेलेबल आहे. त्यासोबतच पेपर 2 साठी सुद्धा तुम्ही कोर्स जॉइन करू शकता, जे की आपल्याकडे अवेलेबल आहे. त्यासाठी तुम्हाला या नंबरवरती WhatsApp मेसेज किंवा WhatsApp कॉल करायचा आहे आणि पेपर 2 सुद्धा आजच जॉइन करून घ्यायचा आहे. बघा, तुम्हाला एक संधी आहे. पेपर 2 जर तुम्ही आज जॉइन कराल, तर तुम्हाला पेपर 1 कॉम्प्लिमेंटरी फ्री ऑफ कॉस्ट मिळणार आहे. राइट? त्यामुळे अजिबात उशीर करू नका. आजच या नंबरवर कॉन्टॅक्ट करा आणि पेपर 2 ला जॉइन करून टाका. कॉमर्स, इकॉनॉमिक्स, हिस्ट्री जो तुमचा विषय असेल त्यासाठी. ठीक आहे? चलो, थँक यू सो मच. बाय बाय. हॅव अ ग्रेट डे.